गणपति बाप्पा मोरिया। नमस्कार दोस्तों, गणेशोत्सव 2021 के अंतर्गत IFRM 3142 आपके सामने प्रस्तुत कर रहा है गणेश भक्ति पर कार्यक्रम, जो गीतों से सुसज्जित है और जिसका शीर्षक हमने रखा है देवा तुची गणेशु। जी हाँ, गणपति बाप्पा मोरिया हम जब कहते हैं तो उस संत की याद आती है जो मोरिया गोसावी के नाम से कहलाते हैं, जो एक परम गणेश भक्त थे और मोरगांव में रहते थे। और वो गणेश भक्ति में इतने लीन हो गए कि गणेश भगवान ने प्रसन्न होकर उनको वरदान दिया कि जब कभी भी इस दुनिया में मेरा नाम लिया जाएगा, मेरा जयघोष किया जाएगा, तब मेरे नाम के साथ तुम्हारा नाम जुड़ जाएगा। और इसलिए आज हम सभी कहते हैं गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया। जी हाँ दोस्तों, मैं उम्मीद करता हूँ कि हमारा ये कार्यक्रम, जो कि हमारे IFRM मेंबर्स ने बहुत ही लगाव से ये गाने गाए हैं, हम लोगों ने ऑफलाइन इवेंट भी किया था, जो कि हमारे जो मेंबर्स हैं उनके घर पर जाके हमने भक्ति पर गीत गाए और लोगों ने उसे बहुत सराहा। इसी उम्मीद के साथ मैं हमारी IFRM 3142 की कल्चरल इवेंट्स डायरेक्टर, जो कि आज कंपेयरिंग भी कर रही है, उनके हाथ में आज के आगे के सूत्र संचालन की जिम्मेदारी सौंपता हूं। तो आइए नेहा निम्बाळकर जी का हम स्वागत करते हैं और उनसे गुजारिश करते हैं कि वो आगे का कार्यक्रम पेश करें। बहुत बहुत धन्यवाद। गणपति बाप्पा मोरिया। नमस्कार। धन्यवाद अनिरुद्ध। दोस्तों, आज की हमारी थीम है गणेश स्तवन, और जिसका शीर्षक है देवा तुची गणेशु। गणेश जी की प्रतिष्ठा संपूर्ण भारत में समान रूप से व्यक्त है। महाराष्ट्र इसे मंगलकारी देवता के रूप में व मंगल मूर्ति के नाम से पूजता है। गणेश हिंदुओं के आराध्य देव है। हिंदू धर्म में गणेश को एक विशिष्ट स्थान प्राप्त है। कोई भी धार्मिक उत्सव हो, यज्ञ, पूजन इत्यादि सत्कर्म हो, या फिर विवाह उत्सव हो, निर्विघ्न कार्य संपन्न हो, इसलिए शुभ के रूप में गणेश की पूजा सबसे पहले की जाती है। महाराष्ट्र में सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य आदि राजाओं ने गणेशोत्सव की प्रथमा चलाई थी। छत्रपति शिवाजी महाराज भी गणेश की उपासना करते थे। पेशवाओं ने गणेशोत्सव को बढ़ावा दिया और कहते हैं कि पुणे में कस्बा गणपति नाम से प्रसिद्ध गणपति की स्थापना राजमाता जिजाबाई ने की थी। परंतु लोकमान्य तिलक ने गणेशोत्सव को जो स्वरूप दिया, उससे गणेश राष्ट्रीय एकता के प्रतीक बन गए। लोकमान्य तिलक के प्रयास से पहले गणेश पूजा परिवार तक ही सीमित थी और पूजा को सार्वजनिक महोत्सव का स्वरूप देते समय उसे केवल धार्मिक कर्मकांड तक ही सीमित नहीं रखा, बल्कि आजादी की लड़ाई, छुआछूत दूर करने और समाज को संगठित करने तथा आम आदमी का ज्ञानवर्धन करने का जरिया बनाया और उसे एक आंदोलन का स्वरूप दिया। आइए दोस्तों, अब हम अपने गीतों की तरफ बढ़ते हैं। बहुतेक आध्यात्मिक रचनांची सुरुवात नमन वाक्याने होते। जसे श्री राम रक्षा स्तोत्राचं नमन वाक्य आहे श्री गणेशाय नमः, या अनुषंगानं गीतेचं नमन वाक्य आहे ओम श्री परमात्मने नमः, श्री परमात्म्याला नमन असो। ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेची पहिली ओवी व्यासमुनींच्या नमन वाक्यांशी एकदम सुसंगत आहे। व्यासमुनींनी ज्या श्री परम अशा आत्म्याला नमन म्हटलंय, त्याचंच विवेचन माऊलीनं आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य असं केलं। आत्म्याला आवाहन करताना हे आत्म्या असं न म्हणता आत्मरूपा
असं म्हणून भाषेचं मार्दव ज्ञानेश्वर माऊली राखतात. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटले जाते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे सर्वांच्या मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो. जो ओंकार स्वरूप आहे, आद्य अर्थात आधीपासूनचा आहे, वेदांनाही नेती नेती म्हणून ज्याचं वर्णन केलं आहे, अर्थात वेदांनाही ज्याचं स्वरूप ओळखता आलेलं नाही, असा जो स्वसंवेद्य आहे आणि जो आत्मरूपानं माझ्या अंतरंगात व्यक्त आहे, अशाला माझं नमन असो, त्याचाच जय जयकार असो. तर आता असा हा कोण आहे? तर तो श्री सद्गुरू आहे. आता आपण शर्मिला माडीवाले यांच्याकडून हे स्तवन ऐकूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु निवृत्तिदासु अवधारी जोजी. कार चरणा युगुला उकार उदर विशाल मकार महामंडला मस्तकाकारी. हे तिन्ही एकवटले एक शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु कृपा नविले आदि बीज. आता अभिनव वाग्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया ओम नमोजी आद्या तर आत्ताच आपण शर्मिलाच्या मधुर आवाजात हे स्तवन ऐकलं. पुढे वळताना आपण जे गाणं घेणार आहोत ते आहे एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि. भगवान गणेश की स्तुति पर कई भजन है और गणेश जी का महिमा बयान करते हम कहीं गणेश जी की
गणेश जी की महिमा का वर्णन हम कई स्तुतियों से करते हैं। उन्हीं में से एक है एकदंताय वक्रतुंडाय। अनिरुद्ध की मधुर और भक्तिमय आवाज में गणेश जी की स्तुति अब हम सुनते हैं। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमट्टाय भोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे ध्येयचरिताय दाय गवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रणवाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि थैंक यू। अगले गीत की तरफ बढ़ते हुए इस स्तुति में गणेश जी की आराधना करते हुए उनसे प्रार्थना की गई है कि वे हमारे समस्त दुखों को हर ले और जीवन में वैभव और संपन्नता लेकर आवे। सुखकर्ता दुखहर्ता की रचना श्री समर्थ रामदास जी की है। समर्थ रामदास कहते हैं कि आपसे प्रार्थना है कि मैं आपकी स्तुति और साधना स्वरूप में ये लिख रहा हूं और आप हर संकट की घड़ी में मेरी रक्षा करो, मेरी सहायता करो और ऐसे मंगल मूर्ति के दर्शन मात्र से ही सुख मिलता है और समस्त मनोकामना पूर्ण होती है। आइए सुनते हैं सुखकर्ता दुखहर्ता श्रेयसी से। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्न खचिता खरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभा तो बारा ऋण जुळती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाट आहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रि देव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे मंगल मूर्ती मोर्या गणपति बाप्पा मोर्या। अगली स्तुति है ओंकार स्वरूपा। ईश्वर एकच आहे आणि फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो, म्हणूनच मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाही। जसे की अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी परंतु मूळ तत्व एक, विष्णूचे अवतार वेगवेगळे परंतु शक्ती एक, तसेच भगवंताची रूपे वेगवेगळी परंतु ईश्वर एक। म्हणून तर साईबाबा म्हणतात की सबका मालिक एक है। द्वैत असेल तर ते आपल्या मनात आहे। एकाची पूजा केली म्हणून दुसऱ्याला वाईट नाही ना वाटणार, आपण भक्तीत कमी तर नाही ना पडणार, देवाची कृपादृष्टी कमी तर नाही ना होणार। मनातली ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी म्हणूनच ही रचना आहे। आपण मनातले द्वैत बाजूला ठेवून या ओंकार शक्तीत सामावलेल्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया। ओंकार स्वरूपा आपल्या पुढे सादर करता आहेत सुजित। ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो।
नमो माय बापा गुरु कृपा धना सोडिया बंधना माया मोहा मोह जाळे माझे कोण निरक्षीर तुझ विन दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरु राव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नी नेन तिच्या रूपा रवी शशी अग्नी नेन तिच्या रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो एका जनार्दनी गुरु परब्रह्मा एका जनार्दनी गुरु परब्रह्मा त्याचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो
गणपती बाप्पा मोरया. ओंकार हे श्री गणेशाचे मूळ रूप आहे आणि ज्या नादमय ओंकारातून विश्व साकारले त्या ओंकार तत्वाचा उल्लेख तुकाराम महाराज श्री गणेशाचे प्रधान रूप असा करतात. भक्त संकटांचा समूळ नाश करण्यासाठी श्री गणेश उभा ठाकलेला असून त्याला 14 विद्या प्राप्त आहेत आणि तुझ्या कृपेने येतील मुके बोलतील वेदघोष असे सांगत श्री गणेशाची कृपा होताच मुके जीवही वेदांचा जयघोष करतील अशी खात्री नामदेव महाराज बाळगतात. सूक्ष्माहून सूक्ष्म सान तया माझी तुझे अधिष्ठान यालागी मूषक वाहन नामाभिमान तुझे असे सांगताना उंदरासारखे लहानसे वाहन घेताना विश्वातील सूक्ष्म व लहान सहान गोष्टींवरही आपले उत्तम प्रकारे अधिष्ठान आहे हेच श्री गणेश दाखवून देत असावा असे एकनाथ महाराजांना वाटते. संतश्रेष्ठांनी त्यांच्या काव्यरचनेतून गणेशाचे सगुण रूप प्रभावीपणे साकारले आहे. 17व्या शतकापर्यंत श्री ज्ञानेश्वरादी संतश्रेष्ठ आणि त्यानंतर अवतरलेल्या संतश्रेष्ठांच्या मांदियाळीनेही श्री गणेशाचे गुणगान केलेले आहे. गणराज रंगी नाचतो लता दिदी याच्या मूळ गायिका आहेत. शांताबाई शेळकेंनी हे गीत रचलेलं आहे आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं आहे. हे गीत आपण ऐकूया डॉक्टर स्नेहा यांच्याकडून. गणराज रंगी नाचतो. गणराज रंगी नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागऱ्या करती ऋणझुण पायी घागऱ्या करती ऋणझुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. कटी पीतांबर कसून वरजरी कटी पीतांबर कसून वरजरी बाल गजानन नर्तनास करी तुंदेल तनु तरी चपल सादेरी तुंदेल तनु तरी चपल सादेरी लावण्ये साधतो गणराज रंगी नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. नारद तुंबरू करीती गायन नारद तुंबरू करीती गायन करी
आपल्या IFRM 3142च्या ग्रुपमध्ये एक नवीन एंट्रंट आहे गीजा भट्टाचार्यजी, आणि तिच्या सुमधुर आवाजात आपण गीत ऐकणार आहोत. प्रथम तुला वंदितो कृपाळा. जे गीत अनुराधा पौंडवाल यांनी गायलेलं आहे आणि वसंतराव देशपांडे यांनी म्हणजे हे द्वंद्व गीत आहे. अष्टविनायक चित्रपटातील हे गाजलेले गीत आहे, ज्याचं गीतकार शांताराम नांदगावकर आहेत. पुणे जिल्ह्यात मोरगाव, येऊर, रांजणगाव, ओझर व लेण्याद्री येथे 5 गणपती आहेत, तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे 2 गणपती आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे गणपती आहेत, आणि ह्या सगळ्या गणपतींना वेगवेगळी नावे आहेत. जसं की मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरद विनायक, येहूरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा गणपती. मोरेश्वर हा गणपती विनायकांपैकी पहिला गणपती आहे. तसेच हा गणपती मोरेगावचा मोरेश्वर गणपती संप्रदायाचेही महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हटले जाते. हे एक स्वयंभू मंदिर आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती समर्थ रामदासांनी याच मंदिरात निर्माण केली असे म्हटले जाते. अष्टविनायक गणपतीचे दर्शन कसे करावे, ही दर्शन यात्रा कशी करावी ह्याची पण काही मार्गदर्शक तत्व आहेत, आणि त्याच क्रमाने शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास ती सफल होतात असं म्हटलं जातं. तर आता आपण गीत ऐकूया, प्रथम तुला वंदितो. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया
तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो मित्रांनो, आपलं पुढच्या वळणावरचं गाणं जे आहे तेही मनाला मोहवून टाकणारं आहे. गणपती म्हणजे विघ्नहर्ता. वर्षभर आपली कितीही टेन्शन असली तरी या गणेशोत्सवाच्या काळात आपण ती विसरून जातो. शिवाय गणपती म्हणजे कलेची देवता. याच गणरायाला वंदन करून IFRM ची कलाकार मंडळी आपल्या समोर कला सादर करतात. डॉक्टर स्नेहा आपल्या समोर घेऊन येत आहेत अशी चिकमोत्याची माळ, ज्याची मूळ गायिका आहे वैशाली सामंत. तर आज आपण नकारात्मक विचारांचे विसर्जन करून ह्या सुंदर गाण्याचा आनंद घेऊयात. अशी चिकमोत्याची माळ. जसा गणपतीचा मोरा
मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग. मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग. अशी भीक माळ पाहुणी गणपती किती हसला ग. भीक माळ पाहुणी गणपती किती हसला ग. अशी भीक मोत्याची माळ होती ग तीच जोड्याची ग. मोत्याची माळ होती ग तीच जोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. त्यानं गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. त्यानं गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. चला चला करूया नमन गणरायाला ग. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. अशी भीक मोत्याची माळ होती ग तीच जोड्याची ग. मोत्याची माळ होती ग तीच जोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. मित्रांनो, आपल्या पुढे परत एकदा डॉक्टर राजू बोडस एक सुंदरसं गीत घेऊन येत आहेत. फार कमी वेळात त्यांनी IFRM च्या ग्रुपमध्ये स्थान मिळवलेलं आहे असं मला वाटतं. त्यांचं जे आजचं गीत आहे ते ओंकार स्वरूपा आहे, जे सद्गुरू समर्थाबद्दल दलांची रचना आहे. सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो. ह्याचं गीत श्रीधर फडकेंनी संगीत श्रीधर फडकेंनी दिलेलं आहे आणि याचे मूळ गायक सुरेश वाडकर आहेत. ही संत एकनाथांची रचना आहे. आपला अंतरात्माच सद्गुरू आहे. आपला स्वतःचाच आत्मा स्वयंप्रकाशित आहे. सद्गुरू दीक्षा देतो, कुंडलिनी शक्ती जागृत करतो आणि तीच तुम्हाला आधार देत राहते. जागृत शक्तीच्या स्वरूपात सद्गुरू तुमच्यात असतो. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी, असं कवी म्हणतो. मित्रांनो, शरीर शक्तीचं, मन भक्तीचं, बुद्धी सत्याची आणि अंतःकरण संवेदनशीलतेचे असेल तर चांगला माणूस निर्माण होतो, अशी शिकवण आपल्याला नेहमीच दिली जाते. आता आपण ओंकार स्वरूपा ह्या गीतातनं याचा अनुभव घेऊया. ओंकार स्वरूपा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो,
तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार नमो माय बापा गुरु कृपा धना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशीर तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नेण तिच्या रूपा रवी शशी अग्नि नेण तिच्या रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो
परब्रह्म तयाचे परिणाम सदामुखी तयाचे परिणाम सदामुखी तयाचे परिणाम सदामुखी तयाचे परिणाम सदामुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो गणपती बाप्पा मोरया। गणेश चतुर्थी पर मंदिरों और घरों में गाजे बाजे और वैदिक मंत्रों के साथ गणपति बापा की मूर्तियों की स्थापना श्रद्धालुओं की ओर से की जाती है। इस दौरान आरती, भक्ति संगीत व जय जयकारों से वातावरण गूंज उठता है। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन, और तुम्हारे भक्तजनों में हमसे बढ़कर कौन। इस गीत को लेकर आ रहे हैं हमारे अनिरुद्ध नाकवा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। अद्भुत रूप ये काया भारी, महिमा बड़ी है दर्शन की। बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की। हो जो भी इच्छा हो मन की। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन।
और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। छोटी सी आशा लाया हूँ, छोटे से मन में दाता, मांगने सब आते हैं पहले, सच्चा भगत ही है पाता। हो सच्चा भक्त ही है पाता। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। भक्तों की इस भीड़ में से बगला भगत भी मिलते हैं, भेष बदल कर भक्तों का जो भगवान को छलते हैं। हो जो भगवान को छलते हैं। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। एक डाल के फूलों का भी अलग अलग है भाग्य रहा, दिल में रखना डर उसका मत भूल विधाता जाग रहा। हो मत भूल विधाता जाग रहा। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन।
देवा गणपति बाप्पा अब एक बार फिर हमारे साथ गाने जा रही है डॉक्टर स्नेहा ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ही संत तुकारामांची रचना आहे. सुमन कल्याणपूर याच्या मूळ गायिका आहेत आणि कमलाकर भागवत यांचं संगीत याला लाभलेलं आहे. देव वेगवेगळे आहेत असे आपण म्हणतो, परंतु संतांना हे वेगळे पण जाणवत नाही, कारण सगुण निर्गुण अशा परमेश्वराशी ते एकरूप झालेले असतात. म्हणून तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना विठ्ठल रूपात गणरायाचे दर्शन घडले. कसे ते बघा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला. ब्रह्म शब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो, विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकारातून महेशाचा उगम होतो. असे त्रिदेव ओंकार स्वरूपात सामावले आहेत आणि तेच स्वरूप पांडुरंगात, गणपतीत नव्हे तर आपल्या प्रत्येक उपास्य देवात सामावले आहे. याचाच अर्थ ईश्वर शक्ती एकच आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. आज आपल्या पुढे गीत सादर करत आहेत डॉक्टर स्नेहा ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
दोस्तों, जैसे कि हम सभी जानते हैं, भारतीय धर्म और संस्कृति में गणेश जी सर्वप्रथम पूजनीय और प्रार्थनीय है और बिना गणपति बप्पा की पूजा किए कोई भी मंगल कार्य की शुरुआत नहीं होती। शास्त्रों के अनुसार भगवान श्री हरि के कई अवतार हैं। उन्हें इस जगत का पालन करता भी कहा जाता है। पाप और कष्टों से मुक्ति दिलाने वाले भगवान श्री हरि की पूजा भक्ति करने से माँ लक्ष्मी प्रसन्न होती है। शास्त्रों के अनुसार जिस घर में सुबह शाम भगवान श्री हरि का भजन कीर्तन होता है, उस घर में दरिद्रता का वास नहीं होता। वह घर हमेशा खुशियों से भरा रहता है। यदि आप भगवान की हरि की कृपा दृष्टि अपने पर बनाए रखना चाहते हैं, तो प्रतिदिन हरि की आरती जरूर करें। इससे न केवल आपके मन को शांति मिलेगी, बल्कि जीवन में मिलने वाले दुखों का शीघ्र ही पतन हो जाएगा। विष्णु जी की ये जो आरती है, ओम जय जगदीश हरे, इसे हमारे साथ आज लेकर आ रहे हैं श्याम और शर्मिला। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। मात पिता तुम मेरे, शरण पढ़ूं मैं किसकी। स्वामी शरण पढ़ूं मैं किसकी। तुम बिन और न दूजा, तुम बिन और न दूजा, आस करूं मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूरख खल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो धरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस
विध मिलूं गोसाई, किस विध मिलूं गोसावी, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, ठाकुर तुम मेरे। स्वामी रक्षक तुम मेरे। अपने हाथ उठाओ, अपने चरण लगाओ, द्वार खड़ा मैं तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन सब तेरा, सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश मित्रांनो, आज अनंत चतुर्दशी. सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.